त्याचा इतिहास सांगता कोणता गड तुम्हाला सगळ्यात भावतो आणि कोणता तुम्हाला म्हणजे महाराजांचं जिथं आपण म्हणू की त्या क्षेत्रातलं जे नैपुण्य होतं त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला ते सांगता येईल की हा गड महाराजांनी कसा तो बांधला, कसा रेखला, काय? मला सर्वात आवडीचा किल्ला जो भावतो तो किल्ले राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निम्म्या आयुष्याचा साक्षीदार. मला आजही आठवतं की 2012ला आम्ही किल्ले राजगड ते तोरणा ही पदभ्रमंती केली होती आणि बच्चूभाऊ कडू तेव्हा आमदार होते, ते सहभागी झाले. राजगड ते तोरणा आम्ही पद्मावती माचीपासून चढलो, 2 दिवस मुक्कामी होतो आणि जिथं जो घडला इतिहास मला आजही आठवतं की पाली दरवाजात मी तिथं व्याख्यान दिलं होतं की शिवाजी महाराज आग्र्यावरनं सुटले दिनांक 17 ऑगस्ट 1666ला आणि महाराज पोचले 12 सप्टेंबर 1666ला. तर साधू बैराग्यांच्या पेहरावामध्ये याच ठिकाणी आगमन झालं होतं आणि तो प्रसंग मी उभा केला. इतिहास जिथे घडला तिथे जेव्हा उभा करतो तो रक्तामध्ये रुजतो आणि त्या मोहिमेमध्ये तत्कालीन आमदार बच्चू कडू होते आणि आम्ही तोरण्याला गेलो. बुधला माचीपासून बच्चूभाऊ घसरले, आमचा काळजाचा ठोका चुकला आणि एक दगड सापडला नसता तर आमदार बच्चूभाऊ कडू त्या क्षणी मरण पावले असते आणि मी ट्रेकिंग सोडला असता. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की त्यांच्या पत्नी नैना कडू पुन्हा पतीला माझ्यासोबत मोहिमेवर पाठवणार नाहीत, परंतु तसं घडलं नाही.